परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 12 क मधील सर्वसाधारण ओपन महिला गटातील बहुजन मुक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ प्रजावती ॲडव्होकेट विनोद आंभोरे यांची निवडणूक निशाणी आहे टेबल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन ॲडव्होकेट विनोद आंभोरे यांनी केले आहे. सह्याद्री समाजाच्या वतीने घेतलेला वृत्तांत. लालच देऊन त्यांना मतदानापुरता वापर करायचा आणि मतदान झाल्याच्या नंतर मग काय होते की आमचे मतदारसुद्धा त्यांच्याकडे जाण्यासाठी म्हणजे लाजतात. कारण मतदानाच्या वेळेस आपण जी लोकशाही आहे, लोकशाहीचा पुरेपूर वापर केलेला नसतो. फ्री फेअर इलेक्शन झाले पाहिजे आणि कुठल्याही दबावाखाली इलेक्शन झाले नाही पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही की जे प्रस्थापित प्रतिनिधी आहेत किंवा मग जे काही पक्षाच्या अंतर्गत उभे राहिलेले जे लोक आहेत त्यांनी मतदारांना सवय लावली आणि मतदानसुद्धा. परंतु आता मला असं वाटतं की हे जे विकास आहे केवळ विकास 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 म्हणून त्यांचे मतं घेतली जातात. तर ही दुसरी बाजू आहे. परंतु कुठलाही विकास जाणीवपूर्वक केला जात नाही. कारण काय होतं की इलेक्शन पुरतं खूप काही आश्वासनं दिली जातात आणि त्याच्यानंतर मग विकासाच्या ज्या काही निधी आहेत किंवा ज्या काही योजना आहेत, उपाययोजना आहेत, त्या करते वेळेस मात्र इथील जे प्रशासन आहे किंवा शासनातील जे लोक गेलेले असतात ते कुठल्याही प्रकारे यावर लक्ष देत नाहीत आणि केवळ त्यांच्या म्हणजे वाटाघाट्या चालतात. कारण आम्हीसुद्धा आता यावेळेस इलेक्शनच्या नंतर खूप काही रोड नसते आले यासाठी झगडतो, मोर्चे आंदोलनं करतो. परंतु त्याची कुठल्याही प्रकारची त्यांनी तिथे लक्ष देत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात जाणीवपूर्वक. कारण सर्व गब्बर झालेले आहेत. त्या लोक येतात जातात, मोर्चे आंदोलन करतात, परत विसरून जातात आणि विकास जे काम आहे ते तसंच ठेवले जाते आणि विकास कामाच्या नावावर केवळ मतं लाटली जातात. बघा, ही जी निवडणूक आहे ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि यामधून जे लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात किंवा निवडण्यासाठी ही जी निवडणूक आहे तर त्यांचे जे काम आहे ते काम म्हणजे जनतेला त्या प्रभागातील ते प्रतिनिधी जनतेचे हे अडीअडचणी सोडण्यासाठी असतात. मग कुठल्या अडीअडचणी, त्यांच्या कुठल्याही मूलभूत अडचणी असू द्या. बघा, रोड, नाले, पथदिवे ह्या मूलभूत गोष्टी आहेत. कारण काय आहे, वावरण्यासाठी निश्चितच जिथं वस्ती झाली तर निश्चितच तिथं वावरण्यासाठी चांगले रस्ते पाहिजेतच. वाहने चालण्यासाठी, रहदारीसाठी त्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट, हे जे गटारे वगैरे जे आहेत ह्याची आवश्यकता कशामुळे की रोगराई पसरू नये आणि जे काही तुमचं वेस्टेज मटेरियल आहे ते निश्चितच त्या वस्तीतून बाहेर गेलं पाहिजे. त्याचबरोबर पथदिवे आहेत. ही तर आज म्हणजे एक गरज आहे, लोकांची गरज आहे. कारण पथदिवे नसतात तर तुम्हाला अंधारामध्ये काहीही घडू शकतो, कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो किंवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पावसाळ्यामध्ये ह्या वस्त्या अशा आहेत की पावसाळ्यामध्ये पायाने चालता येत नाहीत. मग वृद्ध व्यक्ती असतात आणि लहान बालके असतात, महिला असतात, त्यांची जास्त परेशानी होती गोष्टी आहेत. परंतु याचबरोबर अजूनही सर्वांगीण विकासाच्या काही गोष्टी असतात. जसे की मुलांचा जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शारीरिक गरजा असतात, जसे की व्यायामशाळा वगैरे. त्याचबरोबर त्यांच्या बौद्धिक गरजा असतात, जसे की लायब्ररी वगैरे. अशा ज्या सर्वांगीण विकासाच्या महिलांसाठी काही योजना असतात त्या राबवल्या गेल्या पाहिजेत, ज्याच्यातून त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे. यासुद्धा गोष्टी आहेत. आणि विशेष म्हणजे हे जे महिला वर्ग आहे यांची जास्त परेशानी प्रत्येक गोष्टीमध्ये होती. तर लोकप्रतिनिधींनी प्रत्येक
याची प्रत्येक बाबीची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी हे लोकप्रतिनिधी असतात की शासन जे आहे, प्रशासन आहे की ह्या लोकप्रतिनिधीच्या मार्फत ह्या समस्या सोडण्यासाठी त्यांना नियुक्त केलेलं, लोकशाहीच्या मार्फत नियुक्त केलं जात असतं. म्हणून ह्यांची गरज असते या सर्व समस्या, मूलभूत गरजा पाहणे आणि सोडवण्यासाठी. परंतु आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 12मध्ये सर्वसाधारण महिला गटातून प्रभाग क्रमांक क मध्ये ओपन महिला प्रवर्गातून सौ प्रजावती ॲडव्होकेट विनोद आंबोरे यांना उभे केलेले आहे. तर जनतेला आम्ही आवाहन करत आहोत की आपलं एक अमूल्य मत आपण द्यावं, जेणेकरून या निवडणुकीमध्ये जर आम्ही निवडून आलो तर आमचा सर्वात पहिला अजेंडा आहे की इथला जो प्रभाग आहे, प्रभागातले अगोदर सर्वात आधी आम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये रोड, नाले आणि पदवियाच्या समस्या सोडवू. हे पहिल्याच टप्प्यात आम्ही करू, याला वर्षही लागणार नाही. आणि राहिल्या ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत त्या बोनसमध्ये आम्ही आपल्या कुठल्याही समस्या असो, तुमच्या वैयक्तिक समस्या असो, तुमच्या शैक्षणिक समस्या असो, तुमच्या शारीरिक समस्या असो, आरोग्याच्या समस्या असो, या संपूर्ण समस्या आम्ही सोडवणार आहोत. हे निवडणूक निशाणी आहे टेबल. 4 नागरिकांना एक मी सांगू इच्छितो की बराच गोंधळ आहे नागरिकांमध्ये की मतदान कसं करायचं आहे, की प्रत्येक नागरिकांना माहीत नाही की किती उमेदवार कशावर आहेत. आता हे जे अ, ब, क, ड या एका प्रभागात 4 पॅनल आहेत. त्यापैकी या प्रभाग क्रमांक 12मध्ये SC आहे, अ मध्ये, ब मध्ये OBC आहे, क मध्ये ओपन महिला आहेत आणि ड मध्ये ओपन आहे सर्वसाधारण. तर आपल्याला 4 मतदान करायचे आहेत, आपल्या आवडीनुसार 4 मतदान करायचे आहेत. त्यापैकी क मध्ये प्रभाग क्रमांक 12 क मध्ये ओपन महिला या गटातून आम्ही आहोत. पिवळी मशीन आहेत 5व्या क्रमांकाला, आमचं बटन आहे, तर टेबल निशाणी आहे. हे पाहून सर्व मतदारांनी आमचे सहकार्य करावे आणि यावेळेस निवडून द्यावे, एक संधी द्यावी, आपलं एक अमूल्य मत द्यावं.